करोडो मराठा समाज माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. ती रस्त्यावरती येणारच शांतते. त्यामुळे सरकारला याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. म्हणून सरकारला मी सांगितलं, आताही पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही ह्या 1-2 दिवसात विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा. सगळ्या शहरांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी. आणि मागासवर्ग आयोगाने सुद्धा अहवाल दिला, त्याचाही कायदा पारित करण्यासाठी तुम्ही बोलवा. नसता जाहीर करून टाका की 15 तारखेला सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये दोन्ही अंमलबजावणी करणार आहेत आणि कायदा पारित करणार. हैदराबादचं गॅजेट घेण्यासाठी तुम्हाला शिंदे समितीकडे देऊन ती प्रक्रिया 1 घंट्यात सुद्धा पूर्ण होती. 1 घंट्यात तेही गॅजेट हैदराबादचं स्वीकारा. हे तुम्हाला 5 महिन्यापासून सांगतो मी, आज नाही. आणि 5 महिन्यापासून या सरकारला सांगितलेलं आहे. त्यांनी हो हो करून आत्तापर्यंत आणले आहे. केसेसबाबतही निर्णय ते सहज घेऊ शकते. त्याला काय प्रक्रियाच नाही. प्रक्रिया जर आम्हाला आहे तर तुम्हाला असे मी शेकडो उदाहरणं देईल सरकारला की प्रक्रिया न करता किती जणांच्या गळ्यात हात टाकून आता येईल न करता. त्यातलं पहिलं एकच उदाहरण देतो, बाकीची वेळ आली तर ती बी सांगतो. नाविलाज आहे मला, त्यांना सांगावं लागेल, कारण ती त्यांचीच लोक आहेत म्हणून. तुम्ही रात्री पहाटे सुद्धा राष्ट्रपती राजवट उठू शकते. 5 वाजता पहाटे राष्ट्रपती राजवट उठू. सरकारच्या मनात आल्यावर काय होऊ शकतं. पण मराठ्यांची नाराजी सरकारनं पत्करू नका हे मी जाहीर सांगतो आम्ही. कारण हे इतका मोठा समाज आहे की तुमचं स्वप्न मग कधीच पूर्ण न होऊ जाणार हा समाज. यांची नाराजी तुम्ही अंगावर घेऊ नका. ते तर द्यावंच लागणार. ते तर द्यावंच लागणार. हे आरक्षण त्यांना द्यावंच लागणार. कारण इथं काय जोर जबरदस्ती नाही आहे कोणाला. कुणबी प्रमाणपत्राची त्याला घ्यायचं तो घेईल, ज्याला नाही घ्यायचं तो नाही घ्यायला. आत्तापर्यंत 1.5 करोड मराठ्यांनी आरक्षण त्यातून घेतलं असावं. कारण सरकार डाटा द्यायला तयार नाही आमची सुद्धा. कारण अंदाजे माहिती अशी आहे की रात्रीची जी 63 लाख म्हणजे आत्तापर्यंत सापडण्यात नाही. आणि त्याच्या परिवारानं जरी केलं आत्तापर्यंत काय केलं, 70 जणांना एका नोंदीवर मिळालं. पहिला 140 पर्यंत मिळाले. एकूण डाटा 1.5 करोडापर्यंत गेला असेल. पण सरकार द्यायला तयार नाही. परंतु आम्हालाही अंदाजा कळतो की 2 करोड मराठ्यांनी आत्तापर्यंत आरक्षण घेतलं असणार. आता ज्याला कोणाला घ्यायचं नाही त्याच्यासाठी मागासवर्ग आयोगी आंदोलनात नेमलं, त्याने अहवाल पण दिला, ती घेतील. त्याच्यासाठी जोरदार नाही, फक्त ते टिकल याची गॅरंटी आम्हाला पुढेही नाही. म्हणून आमचा हट्ट इथंच आहे की राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे पण आरक्षण. त्यामुळं कोणाचं त्यांचं पण ऐकून काही जणांचं 4-2 जणांचं मराठा समाजाने स्वतःच्या मुलाचा बी लॉस करून घेऊ नका, नुकसान करून घेऊ नका. ज्या नोंदीवर खूप सापडायला आणि समिती 23 डिसेंबरपासून काय करते आतापर्यंत हेही सांगण्यात आलेलं नाही. एकूण सगळा उरगाडा या आंदोलनात मराठ्यांच्या बद्दल होणार आहे. फक्त सरकारला विनंती, मराठ्यांचा द्वेष त्याचा ऐकून करू नका. कारण हा मराठा आता पूर्वीचा नाही राहिला. किंवा त्याच्या लेकरांसाठी एक आलेला आहे. सगळ्यांचं राजकीय सुप्रसाद करून टाकेल करिअरचा सोडणार नाही. कारण आमचे लेकर आमच्यासाठी मोठे, आम्ही आमचे लेकरच मोठे करण्यासाठी इथून पुढं आता लढाई लढणार. त्यामुळं सरकारने त्याला काढून टाका. त्याचा ऐकून आमचा द्वेष करून आमच्या खऱ्या मागण्या असणाऱ्या, शासकीय असणाऱ्या ज्या कायद्याच्या चौकटीत टिकणार आहेत हे जर तुम्ही नाही दिले त्याचा परिणाम तुम्हाला खूप मोठा भोगावा लागणार. आणि त्याच्याने ज्या पक्षात तो राहतोय त्या पक्षाच्या नेत्यांनाही आमची विनंती, त्याला बळ द्यायचं थोडं कमी करा. कारण तो तुमच्याच जातीचं म्हणजे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पाठीशी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर एकाच दोन करतोय आणि वाद लावण्याचा निर्माण करतोय. हे श्रीगोंद्याजवळ प्रकार घडलेला आहे. जर तुम्हाला त्याला थांबवायचं नसेल तर मराठ्यांचाही म्हणून नावीलाज होणार आहे. जशा तसं उत्तर नावीलाजानं मराठी द्यायला कमी नाही येत. मग त्यांनी जर एकदा भायामागं सारलं तर मग मात्र माझ्या समाजाला शांत करायचा आवाज करतो. म्हणून समाज शांत आहे. आणि त्याला जरा समजून सांगितलं तर बरं होईल. नाही सांगितलं तर शेवटी मग आता नेत्याला त्याच्यामुळे परिणाम भोगावे लागणार. हम तुम्हारे साथ हैं।
लाख मराठा. नाही, माझ्याशी नाही बोलणं झालं. 2 तारखेला मागासवर्ग आयोगानं अहवाल तयार केला. सरकारनं ते सगळे निकष, त्याची कार्यपद्धती ठरवून त्याचे निकष सरकारची काढायची जबाबदारी किंवा मागासवर्ग आयोग काढून घेण्याची जबाबदारी. त्याच्यासाठी स्पेशल टीम किंवा सरकारचाच अधिकारी मंत्री बसावा असं काय नाही. त्यांनी स्पेशल टीम त्याच्यासाठी तयार केली. हे सगळं तयार आहे. बहाणेबाजी सरकारची, सगळे निकष तयार आहे. कारण मागासवर्ग आयोगानं तितक्या ताकदीनं ते काम केलेलं आहे. गावात सरकारनं शिकवून टिकणारा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि सुनावणी मात्र त्याची ओपन कोर्टात व्हायला पाहिजे. नसता पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला आणि गोरगरीब जे कोण लोक म्हणतायत आम्हाला नको, पुन्हा गोरगरिबाच्या लेकराचं वाटोळं ते नको म्हणणाऱ्यांमुळेच होणार आहे. त्यामुळं मराठा समाजाने दोन्हीकडं बी आपण आपला हात ठेवावा. हेही प्रमाणपत्र सगळ्यांनी काढून घ्यावेत. टिकलं तर ते घ्या, नाही टिकलं तर इकडून सुरू. कारण मग आम्ही म्हणतोय तेच उद्या खरं होणार. कारण त्या 4-5 जणांचं ऐकून आम्हाला नको म्हणून मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करणार ती परत तेच मराठी त्यांच्यात त्या 5-6 जणांच्या मागं लागणार आहे. तुझ्यामुळं आमचं वाटोळं झालं. आम्ही सांगत होतो, आणखीन बी सांगतो मराठा बांधवांना राज्यातल्या, कोणाचं ऐकू नका. कोणबी म्हणजे शेतकरी आहेत, आपण शेतकरी आहेत आणि क्षेत्रीय मराठी सुद्धा आपणच. सगळ्यांनी ते प्रमाणपत्र घ्या. आपल्या लेकरांचं अपहरण होण्याची दुनिया राहिली नाही. कोणाचं ऐकून काम करायचं ही दुनिया आता नाही. ते पूर्वी होतं. आपल्या हातून एकदा झाला असावं, माहीत नाही आता त्या काळात काय झालं. ह्या म्हणत होते आपण घेतलं नाही. तसं आता मराठींनी वागू नका. मोठं व्हायचं बघा, आपले लेकर मोठे करायचं बघा. आपली कॉलर कधी टाईट राहिली पाहिजे आणि आपली जात लई दिवसांनी एक आली फुटून देऊ नका. काही मोठा स्वाभिमानी येऊच, एक दिवस लेट होईल, होऊ द्या, पण जात नाही फुटून द्यायची. आता कोणाच आहे जात एक आली 75 वर्ष न मिळणारं मराठ्यांना मिळालं. त्याच्यामुळे हे टिकून ठेवलं की पुढचं ऑटोमॅटिक संकट पळून जाणार आहे. ऑटोमॅटिक कोणाची चिकी आपल्या पुढे टिकू शकत नाही. तेव्हा जरी ओबीसी मराठ्यात भांडणं लावायचा प्रयत्न करतो ना आपण, एकटेच 50-55% नुसते जमलोत बी ना तरी पुढचे खावा निघून गेले. नुसतं जमलोत तरी मराठ्यांना शोधणं एवढं सोपं नाही. पण आता तो ज्या पक्षात आहे त्या पक्षातला नेता त्यांना एकदा सांगत की तुम्ही राय म्हणून ते समजून सांगत नसतात नाही विलाचे ते गावासाठी किडे म्हणतात. तसं याच्यामुळं त्याचा पक्षातले नेताही डॅमेज होऊ नये आम्ही हे त्यांना विनंतीनं सांगायला लावलं. त्याला जर दुसरा अर्थ काढायचा असला त्याला आम्ही काही करू शकत नाही. पण त्याच्यामुळं त्याचा नेता डॅमेज होऊ नये आणि विशेष करून दोघांना चालवणारे फडणवीस साहेब हे डॅमेज होऊ नये. मराठ्यांचा न्याय करा. तुम्ही मराठ्यांना द्या, लवकर ताणून धरू नका. पुढं या तुम्ही दोघं पण. तुम्ही दोघं सध्या मागं आहे. तुम्ही पुढे या, ही मोठी जाती. आता आम्ही आव्हान केलं ना तुम्हाला, तुम्ही म्हणत होत मग आम्हाला बोलित नाही. आता आम्ही आव्हान केलं तुम्हाला दोघांना पण. फडणवीस साहेबांनी तुम्ही पुढं होऊन हे काम करा. आता अधिकाऱ्याच्या कोणाच्या हातातला विषय नाही आहे. तुम्ही अंमलबजावणी करा आणि अहवालाचाही कायदा पारित करून टाका. आणि हैदराबादचा गॅजेट पण घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचंही घ्या आणि सातारा संस्थांचंही घ्या. आणि पहिल्या शासकानं ते घेतलेले, आता तुम्ही शासक आहे, तुम्ही ते लागू करा. त्या केसेसही सगळ्या मागं घ्या. फडणवीस साहेबांसुद्धा आणि त्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून